नागपूरची भूमी संघाची कर्मभूमी आणि इथेच उद्या उद्धव ठाकरे थेट शड्डू ठोकणार आहेत। अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतून पैसे गहाळ झाल्याच्या आरोपांवरून राज्यभर ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई, ठाणे आणि नाशिक नंतर आता 18 जुलैला म्हणजेच उद्या थेट नागपुरात रामरक्षा आंदोलन करण्याचं ठरवलंय। आणि इथेच ट्विस्ट आहे तो म्हणजे ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणा हनुमान चालीसा पठणाने उत्तर देणार आहेत। आणि म्हणूनच आता ठाकरे विरुद्ध राणा संघर्ष पुन्हा उफाळणार का अशा पद्धतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। त्यामुळे एकीकडे शिवसेनेचं रामरक्षा तर दुसरीकडे भाजपचं हनुमान चालीसा असं काहीसं दृश्य उद्या नागपूरकरांना पाहायला मिळणार आहेत। पण तुम्हाला एक माहितीये का, उद्धव ठाकरे आणि राणा कुटुंबाचं हे वैर आजचं नाहीये तर वर्षानुवर्षांचं आहे। आता या दोघांमधला तो जुना वाद नेमका काय होता आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या नेमकं काय घडू शकतं याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, अयोध्येतील श्रीराम मंदिरांच्या दानपेटीतील निधीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आल्यानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि मंदिर निधीच्या अपहाराच्या आरोपांमुळे राम भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली। या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप सरकारवर निशाणा साधला। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनच शिवसैनिकांनी शिलापूजन, रथयात्रा ते कार सेवेपर्यंत राम मंदिर उभारणीत योगदान दिल्याचं सांगत आत्ताच्या दान चोरीवरून ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केलाय। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा आंदोलन सुरू झालं। मुंबईतील दादर हनुमान मंदिरात, पुढे ठाण्यातील गावदेवी परिसरातील हनुमान मंदिरात आणि नंतर नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातही रामरक्षा महाआरती आणि हनुमान चालीसा पठण झालं। आता हीच मोहीम उद्धव ठाकरे थेट नागपुरात नेणार आहेत। 18 जुलैला म्हणजे अगदी उद्याच उद्धव ठाकरे नागपुरातील श्रीराम मंदिर परिसरात रामरक्षा आंदोलन करणार आहेत। आणि विशेष म्हणजे नागपूर ही RSSची कर्मभूमी असल्यामुळे ठाकरेंचं इथलं शक्ती प्रदर्शन भाजप आणि संघासाठी अधिकच लक्षवेधी ठरणार आहे। आणि त्यातच याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडूनही याच मंदिर परिसरात 4 दिवसांनी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। पण तुम्हाला सांगते, ठाकरेंच्या नागपूर दौऱ्याआधीच अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आक्रमक झालेत। उद्धव ठाकरे यांनी नागपुरात आल्यावर आधी संघ मुख्यालयात जाऊन डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करावं असं थेट आव्हान रवी राणांनी दिलंय। एवढ्यावरच न थांबता ठाकरे रामरक्षा आणि हनुमान चालीसाचं पठण करत असतील तर त्यांनी नागपूरच्या रेशीम बागेतही श्रद्धेनं नमन करावं, अहंकार सोडून भगवंतांच्या चरणी यावं असा टोलाही राणांनी यावेळी ठाकरेंना लगावला। आणि याच पार्श्वभूमीवर रवी राणांनी सांगितलंय की नवनीत राणा अमरावतीच्या हनुमानगडीत हनुमान चालीसाचं पठण करतील आणि त्या उद्धव ठाकरेंनाही या पठणात सहभागी होण्याचं निमंत्रण देतील। पण काही राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे, त्यांनी पूर्वीचा एक किस्सा त्यांनी आठवणीत करून दिलाय, तो म्हणजे राणा आणि ठाकरेंमधला हा हनुमान चालीसाचा वाद हा काही नवीन नाहीये। एप्रिल 2022 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती। त्यावेळी राज्यात लाऊडस्पीकर वादही तापलेला होता। या घोषणेनंतर शिवसैनिकांनी तीव्र विरोध केला आणि मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक करत त्यांच्यावर राजद्रोहाचं 124A कलम लावलं। त्यासोबतच अनेक कलम पण त्यांच्यावर लावण्यात आलेले। दरम्यान जवळपास 11 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर दोघा दाम्पत्यांना जामीन मिळाला। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे की आज जुन्या प्रकरणाची आठवण करून देत रवी राणांनी ठाकरेंना आत्ताचा टोला लगावला असावा। त्यामुळे आता ठाकरे विरुद्ध राणा संघर्ष पुन्हा उफाळणार का असा एक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय। परिणामी 18 जुलैला नागपूर या ठिकाणी होणार असणाऱ्या आंदोलनाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।